येथील हरिभक्तपरायण महेश महाराज महाजन यांनी श्रीकृष्ण कथेचे निरूपण केले। राधाकृष्ण महिला मंडळाच्या वतीने राधाकृष्ण मंदिरात दरवर्षी त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी प्रथमच संगीतमय श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत आयोजित श्रीकृष्ण कथेचे श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त रात्री 9:30 वाजेपासून महेश महाराज यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा सांगून मध्यरात्री 12 वाजेला फुलमाळा विविध रंगांच्या फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यात श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अनेक मातांनी आपल्या बालकांस श्रीकृष्णाची वेशभूषा करून साज शृंगार करत जन्मोत्सवात सहभागी केले होते। यावेळी पाळणा आणि गवळणी गायन करून उपस्थित महिला भाविकांनी ठेका धरला। त्यानंतर श्रीकृष्णाची आरती संपन्न झाली। तसेच गुरुवारी 11 ते 1 वाजेपर्यंत महेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली। यानंतर महाआरती आणि मान्यवरांचे संतपूजन झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करून सप्ताहाची सांगता झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी गर्दी केली होती। यावेळी राधाकृष्ण महिला मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ यांनी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।